अमित शहांनंतर सुनील तटकरेंनी आता पंतप्रधान मोदींची भेट घेतली। शरद पवारांनीही गेल्या आठवड्यामध्ये मोदींची भेट घेतली होती। भेटीगाठींनंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देतील। शिवाजी, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कलह जो सुरू आहे त्या कलहाच्या पार्श्वभूमीवरती देशातील दोन बड्या नेत्यांची सुनील तटकरे यांनी घेतलेली ही भेट महत्त्वाची ठरते। खरं तर ही भेट विकास कामाच्या संदर्भात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र जी पार्श्वभूमी आपल्या समोर पाहायला मिळते आहे त्या दृष्टिकोनातून मधल्या गेल्या काही महिन्यांपासून सुनील तटकरे हे नाराज आहेत। त्याचबरोबर जी माहिती मिळते त्यानुसार आदिती तटकरे ह्या मंत्रिमंडळात आहेत। भविष्यात त्यांना जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल त्या दरम्यान आदिती तटकरे यांच्या संदर्भात काही निर्णय घेतला जातो का याची चिंता देखील तटकरे कुटुंबियाला असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सध्याच्या घडीला नवीन नेतृत्व आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मधल्या काळामध्ये। त्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतल्याचं समजलं। आणि आता जर आपण पाहिलं तर सुनील तटकरे यांनी अगोदर अमित शहा यांची भेट घेतली, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर मधल्या काळापासून राष्ट्रवादीचे जे बडे नेते आहेत ज्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत काम केलं ते नव्या नेतृत्वावरती नाराज असल्याची माहिती समोर येत असतानाच ही जी भेट झालेली आहे या भेटीने या निमित्तानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।